तुम्ही मुसलमानांना बरोबर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. आणि याच्याबद्दलचं त्यांचं जे संपूर्ण निवेदन आहे ते इथे आहे या पुस्तकामध्ये. मुख्य म्हणजे आयडियली ते शेषराव मोरेंच्या पुस्तकात आहे, म्हणजे सदानंद मोरेंच्या पुस्तकात आहे, पण शेषराव मोरेंच्या पुस्तकात ते पूर्ण स्टेटमेंटच दिलेलं आहे की कशा गरज आहे मुसलमानांना आपल्याबरोबर देशाच्या एकात्म संघर्षासाठी, स्वातंत्र्य संघर्षासाठी त्यांना एकत्र ठेवण्याची कशी गरज आहे. अशाच प्रकारचं उत्तर लेनिनला द्यायला लागलं आणि ते बरोबर वेगळ्याच कॉन्टेक्स्टमध्ये. लेनिननी क्रांती केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टींचं राष्ट्रीयकरण केलं. ते राष्ट्रीयकरण केल्यानंतर नवीन जे कामगार आले होते ट्रेड युनियनच्या चळवळीतनं, सोव्हिएटच्या चळवळीतनं, त्यांना वाटलं आता आपलं राज्य आलं आहे आणि एक प्रकारे मनमानी कारभार ट्रेड युनियन्सनी सुरू केला आणि त्या काही इंडस्ट्री नीट चालेनात, फॅक्टरीज नीट चालेनात. तेव्हा लेनिननी त्यांना एक भाषण दिलं की आपण 1917मध्ये जी क्रांती केलेली आहे ती तुम्हाला हे मनमानी स्वातंत्र्य मिळावं, कामगारांना, कामगार वर्गाचं राज्य आलं म्हणजे तुम्हाला मनमानी स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि तुम्हाला जर असं मनमानी स्वातंत्र्य मला द्यायचं नसेल तर मी हा राष्ट्रीयकरणाचा कार्यक्रम बरखास्त करून परत खाजगी भांडवलदारांकडे काही कारखाने सोपवणार आहे. तर खाजगी भांडवलदारांकडे पुन्हा मला कारखाने किंवा उद्योग सोपवण्यासाठी मला आता माझ्या पार्लमेंटची, म्हणजे त्यांच्या कम्युनिस्ट पार्लमेंटची परवानगी पाहिजे. लेनिन इज डिफेंडिंग कॅपिटलिझम अँड कॅपिटलिस्ट राईट्स अगेन्स्ट द वर्किंग क्लास इन 1921. त्याचं नाव आहे न्यू इकॉनॉमिक पॉलिसी, NEP. न्यू इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये इसेन्शियली व्हॉट ही सेज, इसेन्शियली म्हणजे त्याचा कंटेंट शब्द नाही, इसेन्शियली व्हॉट ही सेज इज वॉट पंडित नेहरू सेड इन 1956 किंवा सेकंड 5 इयर प्लॅनच्या अगोदर. ही सेज सोशलिस्ट इकॉनॉमी हॅज टू बी प्रिसिडेड बाय मिक्स्ड इकॉनॉमी. म्हणजे पब्लिक सेक्टर असला पाहिजे, कामगारांच्या ताब्यात कारखाने पाहिजेत, पण खाजगी पण असले पाहिजेत. आणि खाजगी कारखाने असतील आणि कामगारांचं आणि जे कामगारांच्या क्षेत्रातले, त्याला ते सार्वजनिक क्षेत्र म्हणायचे नाहीत, पब्लिक सेक्टर म्हणायचे नाहीत, वर्किंग क्लास सेक्टरमध्ये आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांनी एकत्रितपणे नेऊनच आपल्याला देश पुढे न्यायचा आहे. त्या न्यू इकॉनॉमिक पॉलिसीच्या विरोधामध्ये जर कोण गेलं असेल तर ट्रॉट्स्की आणि नंतर काही प्रमाणात स्टॅलिन. त्यामुळे न्यू इकॉनॉमिक पॉलिसी, आणि त्यांनी तर अमेरिकन कॅपिटलला बोलवून घेतलं आणि त्या अमेरिकन कॅपिटलिस्टांना सांगितलं की तुम्ही आमच्याकडे इंडस्ट्री काढा. आपण आत्ता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची चर्चा करतो. लेनिन इन्व्हायटेड अमेरिकन कॅपिटलिस्ट टू स्टार्ट रेग्युलर इंडस्ट्री इन रशिया अँड ही सेड आय विल गिव्ह यू इनफ राईट्स टू रन फॅक्टरीज अँड टू रन इंडस्ट्री इन रशिया. त्याला न्यू इकॉनॉमिक पॉलिसी म्हटल्यानंतर जे अल्ट्रा लेफ्टिस्ट आहेत रशियातले त्यावेळचे आणि नंतरचे, त्यांनी लेनिन बिगॅन द राईट विंग इन अमेरिका इन रशिया असं म्हटलं. लेनिन स्टार्टेड द राईट विंग पॉलिसीज इन न्यू इकॉनॉमिक पॉलिसी इज अ राईट विंग डॉक्युमेंट अँड स्टार्टेड अँड ड्राफ्टेड बाय लेनिन हिमसेल्फ. अशी लेनिनवरती टीका सुरू झाली होती. आता याचा संदर्भ इथे आपण टिळकांच्याकडे घेऊया. टिळकांना 2 गोष्टींचा सामना करावा लागला त्यावेळेला. आता आपण कधीही टिळकांना असंतोषाचे जनक म्हणतो, तेलातांबळांचे पुढारी म्हणतो, शेतकऱ्यांकडे गेले म्हणतो, हे सगळे आपण त्यांच्याबद्दल बोलतो. टिळक पर्सनली मेट मेनी एंटरप्राइजिंग इंडिव्हिज्युअल्स अँड टोल्ड देम टू स्टार्ट इंडस्ट्री. त्याचा काही संदर्भ लोकहितवादी त्या सगळ्या चळवळीत होता, वैचारिक चळवळीमध्ये. त्यामुळे किर्लोस्कर असोत किंवा ओगले असोत किंवा अनेक त्यावेळच्या, किंबहुना इथे जातीवाचक संदर्भ देऊन पण जातीवाचकच्या दृष्टिकोनातनं नाही, त्यावेळेला अक्षरशः शेकडो ब्राह्मण, चित्पावन, देशस्थ, कराडे या सगळ्या ब्राह्मणांनी जे उद्योग आणि व्यापार आणि व्यवसाय सुरू केले त्याची जर लिस्ट काढली तर आत्ताच्या ब्राह्मणांनाच आश्चर्य वाटेल. इतके व्यवसाय त्यांनी सुरू केले, सर्कसपर्यंत सगळे, हॉटेल, रेस्टॉरंट, सर्कस, उद्योग. मला वाटतं कोल्हापूरचे ते चपलांचे अभ्यंकर त्यांचे वडील त्यांच्याच काळात आहेत ना, अभ्यंकरच ना ते, हां. आणि ओगले, हे सगळे त्या काळात सुरू झाले. कारण टिळक असं म्हणाले, इंडिजिनस कॅपिटल वाढल्याशिवाय आपल्याला प्रगती करता येणार नाही. इंडिजिनस कॅपिटल याचा अर्थ प्रमोटिंग इंडियन कॅपिटलिझम, ज्याला इंडियन व्हर्शन ऑफ कॅपिटलिझम म्हणतात, ज्याचा संदर्भ पुढे मोहित सेननी नॅशनल बुर्ज्वाझी आणि कॉम्प्रेडोर बुर्ज्वाझी असा केला. नॅशनल बुर्ज्वाझी म्हणजे कोण? तर भारतीय भांडवलदार भारतीय लोकांकडनं भांडवल जमा करून भारतामध्ये जर उद्योग, स्वदेशी नव्हे, हां, इथे मी म्हणत आहे,
भारतामध्ये जर स्वदेशी म्हणजे स्वदेशी संदर्भ नंतर आला उद्योग सुरू करत असेल तर आपण त्याला म्हणजे स्वातंत्र्य चळवळीने त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे आणि पाठिंबा दिला पाहिजे. याउलट दुसरे लोक असं म्हणत होते की जे भांडवलशाहीच्या बाजूचे होते पण ह्या भूमिकेच्या विरुद्ध होते, त्यांचं म्हणणं असं होतं की देन व्हाय आर यू अपोजिंग द ब्रिटिश कॅपिटल. त्यांच्या ब्रिटिश कॅपिटलच्या मदतीने जर इंडियन कॅपिटल काही उद्योग सुरू करत असतील तर मग वी शुड सपोर्ट दॅट ऑल्सो. असा तो पहिला स्वदेशी आणि बहिष्कारच्या विरुद्धचे जे संघर्ष त्या मोरेंच्या पुस्तकात आलेत बऱ्यापैकी, म्हणजे कमी आलेत ते जे संघर्ष तिथे वाद हा आहे. आणि म्हणून मग टिळकांना ज्या वेळेला केसरीसाठी ते इंग्लंडमधनं यंत्रसामुग्री आणायला गेले त्यावेळेला ह्या सगळ्या जे अतिस्वदेशीवादी होते त्यांनी त्यांना सांगितलं की हे काय चाललं आहे, तुम्ही स्वदेशीवादी म्हणत होता आणि सरळ सरळ इंग्लंडची यंत्र मागवत आणि त्याच्यावरती आता तुम्ही केसरी चालवणार. ते म्हणले इंग्लंडमधनं आणलेल्या यंत्रावरनं मी स्वदेशीचा विचार मांडणार आहे. त्यामुळे यंत्र कुठचंही असेल विचार महत्त्वाचा आहे, तो विचार माझा आहे आणि या देशाचा आहे. अशा टाईपचे काय म्हणतात त्याला रिपार्टीज आणि चर्चा त्यावेळेला झालेल्या आहेत. पण आता लेनिनलाही तोच संघर्ष त्याच्याच लोकांबरोबर करायला लागला, टिळकांनाही त्याच्याच लोकांबरोबर करायला लागला, लिंकनलाही त्याच्याच लोकांबरोबर करायला लागला. आणि मला तरी असं वाटतं की कोणत्याही पक्षामध्ये संघटनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या अशा चळवळींमध्ये सगळ्यात कठोर मार्क्सच्या भाषेमध्ये डायलेक्टिकल स्ट्रगल जो असतो तो इंटरनल असतो, एक्सटर्नल नसतो. यू हॅव टू फाईट विदिन अँड दॅट बिकम्स एक्स्ट्रीमली इंटेन्स फाईट दॅन द फाईट आउटसाईड. कारण फाईट आउटसाईड इज ऑब्व्हियस, त्यांचे मुद्दे काय आहेत, तुमचे मुद्दे काय आहेत, तुम्हाला सरळ सरळ लढायचं असतं एकमेकांच्या विरोधात. इंटरनल फाईट इज एक्स्ट्रीमली इंटेन्स अँड इवन व्हिशियस. हे सगळ्या पक्षांमध्ये कोणताही पक्ष असो त्याच्यामध्ये इंटरनल फाईट्स, इंटरनल रायव्हलरीज, इंटरनल हेट्रेड्स आर मोर डॉमिनंट इन दी लीडर्स लाईफ. आणि त्याप्रमाणे टिळकांना तो संघर्ष करायला लागला, लेनिनला तो संघर्ष करायला लागला आणि लिंकनलाही तो संघर्ष करायला लागला. आता आपल्याला असा प्रश्न येतो की नुसती एवढीच त्यांना एकाच प्रकारचे संघर्ष करायला लागले किंवा एकाच प्रकारचं नेतृत्व गुण दाखवायला लागले एवढंच त्यांच्यामधलं आपल्याला साम्य धरून चालणार नाही. आता जो आपल्याला कॉन्टेक्स्ट घ्यायला लागेल तो मगाशी मी म्हटला तो इंटरनॅशनल ट्रेडचा आहे. आपण ज्याला साम्राज्यवाद म्हणतो तो साम्राज्यवाद हा पूर्वी विस्तारवाद होता, त्याच्यानंतर तो वसाहतवाद झाला, त्याच्यानंतर तो साम्राज्यवाद झाला आणि त्याच्यानंतर तो नवसाम्राज्यवाद झाला किंवा नववसाहतवाद झाला. अशा स्टेजेसमधनं ते गेलेलं आहे. इंग्लंड ज्या वेळेला इथे आलं प्रत्यक्षात ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून त्यावेळेला त्यांना इथल्या लोकांची फारसा संघर्ष करायला लागला नाही. कारण त्याच वेळेला हॉलंडच्या कंपन्या येत होत्या, ईस्ट इंडिया कंपनी फ्रेंच पण होती, त्या सगळ्यांच्याबरोबर त्यांना संघर्ष करायचा होता. तो संघर्ष करण्यासाठी त्यांना इथली माणसं हवी होती. म्हणून मग सिराजुद्दौलाला पराभव करण्यासाठी मीर जाफरला मदतीला घेतला पाहिजे. म्हणून मग मीर जाफरला मदतीला घेऊन सिराजुद्दौलाला शह द्या आणि पराभव कोणाचा करा, फ्रेंचांचा. प्लासीच्या लढाईमध्ये फ्रेंचांचा पराभव करायला रॉबर्ट क्लाईव्हनी मीर जाफरची मदत घेतली आणि सिराजुद्दौलाचा पराभव केला. आणि सिराजुद्दौलाचा पराभव करून तेव्हा जे त्याने रूट्स एस्टॅब्लिश केली त्याच्यातनं पुढे ईस्ट इंडिया कंपनी वाढली आणि 1857पर्यंत त्या ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार झाला. त्यावेळेला ते सतत इथल्याच वातावरणाला त्यामुळे त्यावेळेला ट्रेड वाढत होता, तो विस्तारवाद होता, पहिला व्यापाराचा विस्तारवाद होता. त्या विस्तारवादानंतर ज्या वेळेला प्रत्यक्षात या बाजारपेठा तयार झाल्या त्यावेळेला त्या वसाहतवाद झाल्या आणि भारत ही वसाहत झाली किंवा अनेक वसाहती. इंग्लंडच्या एकूण 56 वसाहती होत्या म्हणून ते सूर्य मावळत नाही असं म्हणायचे. ते तिकडे अर्जेंटिनामध्ये पण त्यांचीच वसाहत, भारतामध्ये पण त्यांचीच, हाँगकाँगला पण त्यांचीच, सिंगापूरला पण त्यांची. त्यामुळे त्यांच्या वसाहतीत जगभर होत्या म्हणून सूर्य मावळ्याचा प्रश्न होता. आफ्रिकेतही होते म्हणून त्या वसाहतवाद सुरू झाल्या.